नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण सायन्स आणि टेक्नॉलॉजी मध्ये टेक्नॉलॉजीच्या लेक्चरसाठी भेटत आहोत। आता पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंबाईन गट क मुख्य परीक्षा अगदी तोंडावर आली आहे, म्हणजे 30 दिवस सुद्धा शिल्लक बाकी नाही येत। मग तुम्हाला अशा वेळेस काय झालंय, भरपूर मुलांना टेन्शन आलंय की सर टेक्नॉलॉजीचं कसं। आपण ऑलरेडी आपली जी बॅच घेतली आहे ज्याच्यामध्ये आपण कोर सायन्स कंप्लीट केलेलं आहे, लेक्चर प्लस पीडीएफ नोट्स, आणि जो टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण पीडीएफ नोट्स दिलेले आहेत तुम्हाला। मात्र आता तुम्हाला त्याच्यामध्ये लेक्चर घ्यायचं कसं हा एक मोठा प्रश्न होता। कारण जर मी तुम्हाला प्रॉपर एरियल फोटोग्राफी, जीआयएस, जीपीएस, रिमोट सेन्सिंग जर शिकवलं तर तुमच्या ते डोक्यावरून जाणार होतं। कारण भरपूर मुलांचे मेसेज आणि कॉल जे आलेत त्याच्यातून एक गोष्ट लक्षात आली आहे की तुम्ही त्याला ऑलरेडी खूप घाबरलेले आहेत। म्हणजे तुम्हाला टेक्नॉलॉजीचा पार्ट हा एकदम काहीतरी खूप वेगळी गोष्ट वाटतीये, तुम्ही ते प्रश्नही पाहायला नको म्हणतायत, आणि काही मुलांनी तर ऑप्शनलला सोडलंय। पण परत एकदा सांगतो, अशाही काही मुलांचे झालेत की गेली 2023 ची गट ब ची मुख्य, गट क ची मुख्य असेल किंवा आत्ताची टेक्नॉलॉजीमुळे पोस्ट गेलेली आहे, त्यामुळे तुम्ही त्याला काहीही झालं तरी ऑप्शनला टाकायचं नाही। एकच गोष्ट सांगतो की आत्ताचं जर तुम्ही लेक्चर पूर्ण पाहिलं तर तुम्हाला कॉमन सेन्सनेच टेकचे किती प्रश्न सुटतात हे तुमचं तुम्ही पहा। सायन्सचं वेटेज खूप जास्त आहे, 20 प्रश्न येणार येतं, 40 मार्क येतं, 12 प्रश्न 24 मार्काची आपली तयारी ओके। राहिला प्रश्न 8चा, त्या नोट्स दिलेल्या आहेत। मात्र आता जे लेक्चर येतं ह्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला प्रॉपर कंटेंट नाही पण तुमची भीती गायब करील, आणि आपल्या बॅच मध्ये जे लेक्चर येतं त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे टेक्नॉलॉजीची गोष्ट मनातून गायब होईल की बाबा ते अवघड आहे किंवा काय। त्याच्यामुळे राहिलेल्या पुढचा वेळ जे लेक्चर चालेल ते लक्ष देऊन ऐका। याच्यामध्ये तुम्हाला आपण जे टेक्नॉलॉजीचं आपल्या भाषेत शिकणार आहे ते तुम्हाला कधीच कुठं पाहायला मिळणार नाही। चला मग आता सुरुवात करताना एक गोष्ट घ्या की आयोगाने काय केलं, ऑलरेडी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असा 3 शब्दात असणारा सिलेबस मुख्यसाठी थोडासा वाढवला आणि ई आणि एफ असे 2 पॉइंट ऍड केले, ज्याच्यामध्ये मराठीत जर वाचतच जाते। दूरसंवेदन, हवाई आणि ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली, त्यानंतर खाली माहिती आणि संप्रेषण आणि तंत्रज्ञान। अवघड वाटतं, त्यापेक्षा थोडंसं इंग्लिश मध्ये आपण विचार करूया। जीआयएस, जीपीएस, एरियल फोटोग्राफी आणि आयसीटी किती सोपं वाटतं? मग ते सोपं आहे कारण का तर तुम्हाला सांगतो, आपण हे शब्द डेली रुटीन मध्ये वापरतो आणि त्याच्यामुळे तुम्ही शिकताना सुद्धा डेली डे टू डे लाईफ मध्ये जे उदाहरण येतं ते पाहून समोर जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला 100% हे लक्षात येणार आहे। आता मी तुम्हाला तेच माझ्याकडून सांगण्याचा प्रयत्न करतोय, फक्त पुढचं लेक्चर तुम्ही लक्ष देऊन ऐका, थोडंसं कॉमन सेन्स सांगा, वापरा, तुम्हाला 100% सगळे प्रश्न सुटतील। पहा, आपल्याकडे काय प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे आता सध्याला आयोग या येणाऱ्या परीक्षेला कसे प्रश्न विचारेल याच्यासाठी आपल्याकडे 3 गोष्टी आहेत। कंबाईन गट ब मुख्य 2023 चा पेपर आहे, कंबाईन गट क मुख्य 2023 चा पेपर आहे, कंबाईन ब मुख्य 2024 चा आत्ताचा पेपर आहे, बरोबर आहे। ह्या 3 प्रश्नपत्रिका आता तुम्ही राज्यसेवेला पण होतं, पण तुमचं हेच चुकतंय। राज्यसेवेची परीक्षा क्लास 1 पदासाठी आहे, गट क ची परीक्षा कोणत्या पदासाठी आहे त्याच्या रिक्वायरमेंट नुसार प्रश्नाची काय असणार आहे, उंची असणार आहे, म्हणजे हार्ड, मध्यम, सोपा, बरोबर। मग आपल्याला ह्याच 3 याच्यावरती फोकस करायचा आहे। भरपूर मुलं आहेत राज्यसेवेचं मुख्यचं करत बसतेत, आणि आता काही तर मला असे पण भेटलेत की सर मी टेक्नॉलॉजीचे सगळे नोट्स वाचून गेलो, सगळे पुस्तकं पाहून गेलो, सगळे राज्यसेवेचे केले, तरी मला ह्यावेळेस माझा एकही प्रश्न बरोबर म्हणजे डायरेक्ट सापडला नाही की मी वाचलेल्या याच्यातून आलाय सोर्स मधून, येणारच नाहीये। कारण ते कॉमन सेन्स वरती प्रश्न हे होत आहेत, डिझाईन होत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे 3च पेपर तुम्हाला बायबल म्हणून वापरायचे येतं, कारण का ह्या 3चीच रिक्वायरमेंट आता गट क मुख्य 2024 ला सुद्धा आहे। हे महत्वाचं आहे। तुमचं अनालिसिस जर चुकलं, आपण अनालिसिस केलं होतं कोरचं की या 3 मागच्या वेळेस तर आपल्याकडे 2च पेपर होते, तरी या पेपरला आपल्या 12 पैकी 11 प्रश्न बरोबर आलेत, म्हणजे आपल्या शिकवलेल्या 6-7 लेक्चर मधून आलेले आहेत। कुठल्या? ह्या पेपरसाठी आता 29 तारखेला झालेल्या। का तर आपण या 2 पेपरला अनालिसिस केलं आणि आपण प्रेडिक्ट केलं की अशा प्रकारे येऊ शकतं, या टॉपिकला आयोग वेटेज देऊ शकतो, कोइन्सिडेंटली असेल किंवा कसंही असेल, पण तसंच झालं। आणि जर ह्या 3ला जर आपण प्रमाण मानलं तर येणारा जो गट क चा मुख्यचा पेपर आहे 2024 चा, त्याला सुद्धा हेच होणार आहे। मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की मी शिकवलेल्या या
पेपरच्या अनालिसिस वरून गट क च्या पेपरला आपले 20 पैकी कसे 17-18 प्रश्न ऍज इट इज आले हे सांगण्यासाठी तुम्हाला मी सांगेल. पण त्यावेळेस तुम्ही असं नका म्हणू की सर आम्ही पाहिलंच नाही किंवा वाचलंच नाही. म्हणून एकदा सांगतो. आणि आपल्याला काय आहे की आज जे आपण शिकणार आहे ते कशाच्या बेसिसवरती शिकणार आहे हे महत्वाचं आहे की ह्या 3 पेपरच्या बेसिसवरती. आता पहा, अगोदर तुम्हाला फक्त मी दाखवतो की खूप सारे प्रश्न विचारलेत आणि त्या प्रश्नाची जर वाचण्याची पद्धत पाहिली तर त्याच्यातच माणूस हे होतो, भीती तयार होते की व्हर्टिकल एरियल फोटोग्राफीचा वापर कार्टोग्राफी मध्ये केला जातो, त्याचा उपयोग पुढील कार्यासाठी केला जातो. मग आता तुम्ही म्हणता की हे मी वाचलेलं नाहीये, मी हे सोडून देतो, मला हे माहितच नाहीये. आता सध्याला राहू द्या. सगळे प्रश्न आपल्याकडे किती प्रश्न आहेत? आपल्याकडे 8 त्रिक 24 प्रश्न आहेत. ह्या 3 पेपरचे 8 त्रिक 24 प्रश्न आहेत आपल्याकडे. त्याच्यावरती आपल्याला पाहायचंय. पण तुम्हाला त्यासाठी मी बेसिक आयडिया सांगणार आहे. पहा, सगळे प्रश्न आपण केलेले आहेत. आपल्या बॅच मध्ये सगळ्याचं विश्लेषण पण होणार आहे. इथं फक्त आज आपल्याला काय शिकायचंय, ह्या टॉपिकची भीती गायब करायची. टॉपिक काय पहा, एरियल फोटोग्राफी, GIS, GPS, रिमोट सेन्सिंग आणि ICT. आता याचा यूज काय होतो, कसं होतं हे सगळं जाऊ द्या. मी तुम्हाला पुढच्या 10 मिनिटांमध्ये हे काय नक्की कसं चालतं याचं काम हे सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही लक्ष द्या. आता पहा, सगळ्यात पहिला टॉपिक याच्यातला एरियल फोटोग्राफी. एरियल फोटोग्राफी लक्ष देऊन पहा. तुम्हाला हे 5च मिनिटाचं काम आहे, पण परत तुम्ही कधीच हे अवघड आहे असं म्हणणार नाहीत. GPS, GIS, रिमोट सेन्सिंग आणि ICT. आता ICT सेपरेट कॉम्प्युटरचं आहे, याच्याबद्दल तरी तुम्ही अवेअर येतं. पण 4 टॉपिकला तुम्ही भीती तयार केलेली आहे. आता आपण करणार आहे एरियल फोटोग्राफीला सुरुवात. मला सांगा, एरियल फोटोग्राफी ह्या शब्दावरून तरी तुम्हाला एवढं तरी लक्षात आलं का की कुठून तरी फोटो काढायचा आहे, फोटो काढायचा आहे कुठून तरी. मग काय आहे पहा, आता मी तुम्हाला सांगतो. पहा, वरतून आपल्याला मी एक पूर्ण काय करतो, एक पिक्चरच तुमच्या समोर लक्षात आणून देतो. त्याच्यात सगळेच्या सगळे टॉपिक काय होतील, कव्हर होतील. आता पहा, सपोज मी इथं आहे टिळक रोडला, तुम्ही कुठे येतं, कुणी संभाजीनगरला आहे, कुणी नगरला आहे, कुणी अमरावतीला आहे, कुणी पुण्याला आहे, कुणी मुंबईला आहे, बरोबर. मग मला सांगा, आपण सहज गुगल मॅप मध्ये जातो आणि गुगल मॅपला टाकतो संभाजीनगर, लोकेशन येतं, तुमच्यापासून डायरेक्शन दाखवली जाते आणि तुम्ही तिथं पोहोचता. ते किती अंतरावरती आहे, मध्ये ट्रॅफिक आहे का नाही हे सगळं दिसतं. त्याला आपण GPS म्हणतो आणि एका वाक्यात आपण संपवतो. हे काय आहे, हा तुमच्या समोर दिसणारा रिझल्ट आहे GPS. त्याच्या बिहाइंड द काय तरी घडतंय, कसं येतं इथपर्यंत, हे सगळं शिकणं म्हणजे हे 4 टॉपिक. काय सांगितलं मी तुम्हाला, आपण जे 4 टॉपिक म्हणतोय ना, हे एरियल फोटोग्राफी, GIS, GPS, रिमोट सेन्सिंग, हे सगळं एकत्रित होतं, घडतं. म्हणून आज आपल्याला, आपण सहज रस्त्याने जाताना पाहतो की आपण आपलं घर झूम करून दाखवतो, आपल्या आजूबाजूच्या बागा असतील, आपल्या आजूबाजूला जे फॉरेस्ट आहे ते दाखवतो, नदी असेल तर ते दाखवतो गुगल मॅप मध्ये, बरोबर. हे कशाच्या बेसिसवरती दाखवतो, ह्या 4 गोष्टींमुळे ते शक्य झालंय. हेच मला तुम्हाला या ठिकाणी आज दाखवून द्यायचंय. कसं ते पहा. सगळ्यात महत्वाची गोष्ट एरियल फोटोग्राफीच्या पण आधी आता आपल्याला एक सांगतो की ही पृथ्वी आहे, बरोबर. ही पृथ्वी आहे. तुम्हाला भूगोलामध्ये सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यावरती काय असतात, ॲटिट्यूड, लॅटिट्यूड, अक्षवृत्ते, रेखावृत्ते, बरोबर. हे चित्र सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये मला असं वाटत नाही की कुणाला हे माहित नसेल. हे काय आहे, हे GPS आहे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. हे आहे GPS. बस एवढं GPS आहे. म्हणजे काय की वरतून ज्या वेळेस आपल्याला फोटो काढायचा आहे किंवा सॅटेलाइट वरती फिरताना खाली काय चाललंय हे पाहतायत, त्याला कोऑर्डिनेट डिसाइड करताना फक्त एवढं दिसतंय म्हणजे हे झालं GPS. मग इथं कोऑर्डिनेट असतात. आपण आपल्या हॉलिवूडच्या मूवी मध्ये पाहतो किंवा आपल्या पण वरती किंवा आपल्यावरती स्पेस स्टेशनला गेल्यावरती ते कोऑर्डिनेट मध्ये बोलतात की मी एवढ्या एवढ्या कोऑर्डिनेटला आहे, कारण तिथं
नाव नाहीये ना, सदाशिव पेठ, नवी पेठ, शास्त्री रोड, अलका टॉकी चौक, असं काही नाव नाहीये. त्यामुळे ते कोऑर्डिनेट मध्ये बोलतात. ते काय असतं, जीपीएस म्हणजे हे असं की एखादी गोष्ट आहे, आता मी इथं उभा आहे, मला फक्त कोऑर्डिनेट सांगता येतील, ते झालं जीपीएस. माझे फक्त कोऑर्डिनेट सांगता येतील की मी कुठं उभा आहे, 15 डिग्री 14 मिनिट 10 सेकंद, असं माझं कोऑर्डिनेट सांगता येईल की मी कुठं उभा आहे. हे झालं जीपीएस. ही जी जाळी आहे, वरतून तुम्हाला लोकेशन दाखवायचंय, बरोबर, ते सगळं गुगल मॅप मध्ये रेडी दिसतंय, पण त्याच्या पाठीमागं काय घडतंय, तर जीपीएस म्हणजे फक्त हे कोऑर्डिनेट्स डिसाइड करण्यासाठी, ऍटिट्यूड लॅटिट्यूड म्हणजे रेखांश, अक्षांश वगैरे, ही अशी जाळी. मग आता ह्या माणसाचं किंवा माझं लोकेशन इथं कसं सांगता येईल, फक्त कोऑर्डिनेट्सच्या माध्यमातून. दुसरी गोष्ट, जीआयएस, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन काय असते, हीच पृथ्वी, याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे काय आहे, ह्या एरियाला, ह्या पॉइंटला इथं सदाशिव पेठ म्हणतात, ह्या एरियाला इथं नवी पेठ म्हणतात, ह्या एरियाला अलका टॉकी चौक म्हणतात, या एरियाला टिळक रोड म्हणतात, किंवा या एरियाला आप्पा बळवंत चौक म्हणतात. हा, हे काय झालं, जीआयएस. जीआयएस फक्त माहिती, इन्फॉर्मेशन, काय, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन म्हणजे भौगोलिक माहिती, ही याच्यामध्ये. मग याचं ज्यावेळेस आपण डिटेल पाहणार आहे, नोट्स मध्ये पण दिलंय. जीआयएस कशा कशा मार्फत काम करतं, मग दोन असते त्याचे, एक असतं वेक्टर, एक असतं रास्टर. वेक्टर मध्ये काय करतं, वेगवेगळे शेप असतात, पॉइंट असेल, बिंदू असेल, त्रिकोण असेल, जे काय असतील त्याच्या मार्फत दाखवलं जातं. आणि रास्टर मध्ये पिक्सल असतात, पिक्सलच्या मार्फत ती इमेज कॅप्चर केली जाते किंवा ते दाखवलं जातं. मग हे काय, जीआय माहिती आहे. आता आपल्याकडे काय आहे, ह्या माणसाचं लोकेशन सांगायचंय, ही एक पृथ्वीचा किंवा कशाचा पण एक भाग पकडा, एक चौकट, ही एक स्लाइड आहे, हे आहे जीपीएस आणि हे आहे जीआयएस. आता ज्या वेळेस हे दोन्ही कागद असं पकडा, दोन सेपरेट दोन कागद येतं, एकावरती फक्त नावं लिहिलेले आहेत, असे कुठं कुठं काय काय लोकेशन आहे, कुठं रस्ता आहे, काय सगळं लिहिलेलं आहे, आणि एका याच्यावरती फक्त अशी जाळी आहे आणि त्यामध्ये फक्त कोऑर्डिनेट्स येतं. ज्या वेळेस आपण हे दोन्ही एकत्र करू त्यावेळेस कसं होईल, ते एकमेकांवरती ठेवले, हे दोन्ही कागद किंवा दोन्ही एकमेकांवरती ठेवले की अशा प्रकारचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल. आणि मग हा माणूस इथं उभा होता ना, इथं माणूस उभा होता, त्यावेळेस तुम्हाला त्याचं लोकेशन सांगता येत नव्हतं, पण इथं काय सांगता आलं, अरे हा मी कुठं उभा आहे, मग टिळक रोड वरती उभा आहे, संपलं. आत्ताशी सांगता आलं. मग जीआयएस शिवाय जीपीएस ला काही किंमत आहे का, नाही. आणि जीपीएस ला जीआयएस शिवाय नाही, म्हणजे जीआयएस ला जीपीएस शिवाय किंमत नाही आणि जीपीएस ला जीआयएस शिवाय किंमत नाही. म्हणजे दोघं एकमेकांवरती काय येतं, पूर्णपणे डिपेंड आहेत, एकमेकांच्या शिवाय त्यांना काहीही महत्व नाही. पोझिशन दाखवायची असेल तर इन्फॉर्मेशन लागेलच, बरोबर आहे. तुम्हाला समोर दाखवून दिले, हे कोऑर्डिनेट पृथ्वी, हे लोकेशन आहे माणसाचं, ते दाखवायचं असेल तर तुम्हाला पोझिशन कळली त्याची कोऑर्डिनेटच्या माध्यमातून अशा फॉर्मॅटमध्ये, पण त्याचं नाव काय देणार त्याला, इन्फॉर्मेशन साठी तुम्हाला काय होतं, जीआयएस. मग हे दोन्ही एकत्र केले, मग त्याला कसं म्हणता येईल, जीआयएस अधिक जीपीएस. चला, इथपर्यंत कळलं तुम्हाला, जीआयएस काय कळलं, जीपीएस काय कळलं, बरोबर. आता तुम्ही म्हणताल एवढंच आहे का टॉपिक मध्ये, आता टॉपिक मध्ये याचे टाइप्स, याचं कार्य, याचे संसाधन, याचे आवश्यक घटक, ते टॉपिक राहिला. मी तुम्हाला ऍटलिस्ट त्या चार शब्दांना क्लिअर करतोय आणि त्याच्या कॉमन सेन्स वरूनच कसे प्रश्न सुटतात हे पण क्लिअर होईल तुमचं. जीआयएस म्हणजे काय, इन्फॉर्मेशन, सदाशिव पेठ, नवी पेठ वगैरे. पोझिशन म्हणजे काय, फक्त कोऑर्डिनेट्स कळले तुम्हाला, बरोबर. मग आता ही पोझिशन तर तुम्हाला कळली, मग आता हे जीआयएस आहे, जीआयएस ला जी माहिती मिळाली ती कुठून मिळणार आहे, ती माहिती कशाच्या मार्फत मिळणार आहे. आता
जीआयएस चे दोन टाइप सांगितले तुम्हाला मी, एक राष्ट्र झाला एक वेक्टर झाला. पुढे जाऊन त्याचे घटक येतं, त्याला लागणारे काय काय घटक आहेत त्याच्यामध्ये त्याला लागतं सगळ्यात महत्वाचं माहिती किंवा डेटा. जीआयएस ला ही नवी पेठ आहे, ही सदाशिव पेठ आहे, ही अलकाटॉकी चौक आहे, ह्या गोष्टी लागतात. हे संभाजीनगर आहे, हे पुणे आहे, हे मुंबई आहे, हे कळतं. लागतो डेटा. मग तो डेटा कशा मार्फत मिळतो, तर तो मिळतो रिमोट सेन्सिंग द्वारे. कशाद्वारे मिळतो तो, रिमोट सेन्सिंग द्वारे. मग रिमोट सेन्सिंग काय, रिमोट म्हणजे काय, रिमोट माहिती आहे, टीव्हीचा रिमोट, फॅनचा रिमोट. आपण स्पर्श न करता सेन्सच्या द्वारे त्याची माहिती मिळवतो म्हणजे झालं रिमोट सेन्सिंग. आणि ही मिळवलेली माहिती ह्या जीआयएसच्या डेटाला देणं आणि ते जीआयएस ने जीपीएस मध्ये एकत्र करणं, हे सगळं पिक्चर तयार झाला म्हणजे काय झालं, आपल्याला आपलं लोकेशन एक्झॅक्ट कोऑर्डिनेट सहित आणि लोकेशनच्या नावासहित सांगता आलं. क्लिअर कळलं. मग आता रिमोट सेन्सिंग, आता जीआयएस कळलं जीपीएस कळलं, मग रिमोट सेन्सिंग मध्ये काय येतं. रिमोट सेन्सिंग मध्ये त्याचा पिक्चर कसा आहे पहा. इथं सूर्य आहे, इथं पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या भोवती फिरणारी ही सॅटेलाइट आहे. बरोबर आहे. मग आता असं लक्षात घ्या, सपोज इथं पृथ्वी आहे, ही सॅटेलाइट वरती आपल्या गोल गोल फिरू राहिलेली आहे. बरोबर. इथं सॅटेलाइट आहे आणि इथं सूर्य आहे. मग काय होतं, ह्या सॅटेलाइटला तुम्ही इथं उभा येतं, ही माहिती मिळवण्यासाठी त्याची काय प्रोसिजर आहे. मग इकडे सूर्य आहे, ह्या सॅटेलाइटला जर दोन प्रकारची माहिती मिळवण्याचे घटक येतं, एक असतो ऍक्टिव्ह सेन्सर, एक असतो पॅसिव्ह सेन्सर. ऍक्टिव्ह सेन्सर म्हणजे काय, सपोज त्याचं उदाहरण आहे रडार. रडार हा ऍक्टिव्ह सेन्सर आहे, म्हणजे त्याला स्वतःची ऊर्जा आहे, त्याला दुसऱ्याची ऊर्जेची गरज नाही. तो डायरेक्ट त्याची ऊर्जा वापरतो आणि या माणसाचं लोकेशन साठी काय करतो, त्याची माहिती घेतो, ती एकत्र करतो, मग त्याचं डेटा विश्लेषण वगैरे होतं आणि ते जीआयएस मार्फत आपल्यापर्यंत पोहोचतं. लक्षात आलं. याची पोझिशन कुणी पकडली, रडारने. हा झाला ऍक्टिव्ह सेन्सर. दुसरा असतो पॅसिव्ह सेन्सर, म्हणजे त्याच्याकडे स्वतःची शक्ती आहे का, नाही. मग तो काय करणार, तो सूर्याची शक्ती वापरणार आणि सूर्याकडून परत ती शक्ती तो घेणार आणि त्या माणसाचं लोकेशन किंवा ती माहिती पुरवणार. आता हे सगळं होतंय म्हणजे काय होतंय, सॅटेलाइटचं जे वर्किंग आहे हे सगळं करून आपल्याला प्रॉपर रिझल्ट द्यायचा आहे. मग ऍक्टिव्ह सेन्सर पण काही कामाचे असतात, काही पॅसिव्ह पण असतात. हे सगळं एकत्रित काम करतं, त्यावेळेस आपल्याला ते प्रॉपर त्याची काय होतं, लोकेशन विथ इन्फॉर्मेशन मिळते. आणि अशा प्रकारे हे सगळं एकत्रित करून आपल्याला मिळतं अर्थ ऑब्झर्वेशन. आता दुसरा पॉइंट आहे अर्थ ऑब्झर्वेशन म्हणजे पृथ्वीचं निरीक्षण. हा खूप वाईड पॉइंट आहे, आपल्याला हा नाहीये सिलेबसला. याच्या खाली येणार एरियल फोटोग्राफी हे दिलेलं आहे. मग एरियल फोटोग्राफी मध्ये काय आहे वेगळं, एरियल फोटोग्राफी म्हणजे हवेतून चित्र काढायचंय, सिंपल आहे. त्याचा व्हास्ट पॉइंट आहे अर्थ ऑब्झर्वेशन. एरियल फोटोग्राफी बऱ्या प्रकारे म्हणजे विमानातून पण तुम्ही काढू शकता, ड्रोन मार्फत पण काढू शकता आणि आता जी सांगितलं अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट द्वारे ती पण काढू शकता. मग जो एरियल फोटोग्राफी मध्ये जो फोटो येणार आहे तुमच्या शेताचा, तुमच्या घराचा, हे सगळं करण्यासाठी काय काय लागतं, जीपीएस लागतं तुम्हाला, जीपीएस सोबत जीआयएस लागतं, जीआयएस ला माहिती मिळवण्यासाठी रिमोट सेन्सिंग लागतं. मग रिमोट सेन्सिंग मध्ये काय काय महत्वाचं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हणजे तो स्पेक्ट्रम आहे, इन्फ्रारेड, एक्स रे, यू रे, व्हिजिबल रेज, ते सगळे जे आहेत ना मायक्रोवेव्ह, ते सगळे रेज इथं रिमोट सेन्सिंग मध्ये लागतात. ते त्याच्या मार्फत माहिती घेतात. कशी माहिती घेतात हे आपण पाहिलं. हे अशा प्रकारे माहिती घेतात आणि कुणाला पुरवतात, जीआयएस ला पुरवतात. जीआयएस कशासोबत कोलॅप्स होतं, जीपीएस सोबत. आणि हे सगळं करून एरियल फोटोग्राफी किंवा आपल्याला प्रॉपर लोकेशन विथ इन्फॉर्मेशन मिळतं. आता एरियल फोटोग्राफी फक्त हे करणं म्हणजे नाही, हे अर्थ ऑब्झर्वेशनचा पार्ट झाला. पण एरियल फोटोग्राफी म्हणजे वरून फोटो काढतोय, पण आपण काय म्हणतोय की फोटो काढण्यासाठी पण या माहिती लागतात, म्हणून एरियल फोटोग्राफीसाठी सुद्धा हे सगळं महत्वाचं आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं वर्णन करायचं असतं, ती कशी आहे, काय आहे, हे सगळं जे केलं जातं, हा सगळा पिक्चर अशा प्रकारे आहे. एरियल फोटोग्राफी मध्ये वेगवेगळे प्रकार येतं, कशाच्या नुसार, स्थानानुसार. जर 90 डिग्री परपेंडिक्युलर फोटो काढला तर वरतून काढला जातो, त्याला व्हर्टिकल फोटो म्हणतात. जर साइडने थोडासा तिरकस करून 90च्या कमीने काढला तर तिरकस झाला, ऑब्लिक्यू फोटो
फोटोग्राफी म्हणतात. असे वेगवेगळे टाइप्स, आणि हे सगळं अर्थ ऑब्झर्वेशन त्याचे टाइप्स, एरियल फोटोग्राफी त्याचे टाइप्स, GIS GPS त्याचे टाइप्स, हे सगळं आपण आपल्या नोट्स मध्ये दिलेलं आहे. नोट्स अगदी शॉर्ट येतं, पण 100% तुम्ही तेवढ्या जरी केल्या तरी तुम्हाला एक आयडिया येईल ह्या लेक्चर मधून. आणि आपण आपले जे लेक्चर येतं हे रिव्हिजन लेक्चर याच्यावरती आपण प्रॉपर घेऊन आपल्या बॅच मध्ये ठेवलेलं आहे. मग तुम्हाला जरी सांगितलं, आणि शेवटचा पॉइंट काय आपला ICT कॉम्प्युटर, त्याच्याबद्दल काही तुम्हाला जास्त शंका नाहीये, कारण कॉम्प्युटरचे टाइप्स कोणते, त्याच्या लँग्वेज कोणत्या, त्याच्यासोबत होणारे सायबर क्राईम कुठले, ह्या सगळ्या गोष्टी कॉम्प्युटरमध्ये येतं. त्यामुळे ते तुम्ही आता जरी एकदा वाचलं, एक बेसिक आयडिया आली तरी तुम्ही ते उत्तर मारू शकता. आता आपण प्रश्न पाहूया. मग लक्षात आलंय का तुमच्या हा पिक्चर? परत एकदा पाहून घ्या. GPS म्हणजे फक्त असं जाळी ज्याच्यात तुम्हाला एखाद्या माणसाचं लोकेशन कोऑर्डिनेट स्वरूपात सांगता येतं, बाकी त्याच्यात काहीच माहिती नाही. GIS म्हणजे फक्त माहिती, फक्त माहिती. हे आता मी एकत्र करून चित्र दाखवलं इथं. GIS म्हणजे फक्त माहिती, आणि ज्यावेळेस ते GIS प्लस GPS होतं त्यावेळेस हे असं चित्र दिसतं, आणि मग त्याच्यामुळे माणसं काय होतं, प्रॉपर लोकेशन सांगता येतं. मग GIS प्लस GPS याला जी माहिती लागते GIS ला, ती डेटा लागतो, तो कशा मार्फत मिळवला जातो? रिमोट सेन्सिंग मार्फत. मग रिमोट सेन्सिंगचे ऍक्टिव्ह सेन्सर, पॅसिव्ह सेन्सर काम करतात, ते रडार, लिडार वगैरे सगळे काम करून त्याच्यापर्यंत माहिती देतात. मग त्याचं विश्लेषण होतं. मग ते सगळे टॉपिक मग आता रिमोट सेन्सिंग डिटेलमध्ये जे आहे ना नोट्स मध्ये किंवा याच्यामध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं रिमोट सेन्सिंगचे टाइप्स, त्याला आवश्यक असणारे घटक, त्याच्यासाठी लागणारे आवश्यक ऊर्जा, ह्या सगळ्या गोष्टी येऊन जातात. आणि ICT म्हणजे कॉम्प्युटर. आता आपण प्रश्न पाहू, कारण तुम्हाला मेन भीती ती आहे की प्रश्न खूप अवघड येतं. अजून एक विश्लेषण सांगतो पहा. हे जे पेपर आहेत आपल्याकडं, ह्या 3 पेपर वरून काय लक्षात आलं माहितीये का? 3 प्रश्न एरियल फोटोग्राफी वरती विचारले जात आहेत. एरियल फोटोग्राफी वरती विचारले जात आहेत. 3 प्रश्न ICT म्हणजे कॉम्प्युटर वरती विचारले जात आहेत, आणि 2 प्रश्न एक तर GIS GPS किंवा कधी मागच्या ह्या पेपरला करंट अफेअर, म्हणजे आता चांद्रयान हे झालं होतं लॉन्च, मग चांद्रयानचं वजन किती आहे, अशा प्रकारचे करंट पकडून हे प्रश्न विचारले जात आहेत. कधी इथे 1 किंवा 2 ने मागे पुढे होऊ शकतं, पण तुम्हाला एरियल फोटोग्राफी, ICT आणि GIS GPS याच्यामध्ये एकही प्रश्न चुकला नाही पाहिजे अशा नोट्स आपण तयार केलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तेवढ्या वाचा आणि हे लेक्चर पाहून जा, 100% तुम्हाला प्रश्न सुटतील. फक्त एकच करायचंय, जाताना घाबरायचं नाही की टेक्नॉलॉजी मी केली नाही. टेक्नॉलॉजी तुमच्या इतकी परफेक्ट कुणाचीच नाही, असं डोक्यात ठेवायचंय. पहा आता इथं पहा, भारतात हवाई छायाचित्रणाचे काम खालीलपैकी कोणती संस्था करते? अवघड वाटतं, इकडे या. विच ऑफ द फॉलोइंग एजन्सी हॅव्हिंग वर्क विथ एरियल फोटोग्राफी? कोण करतं फोटोग्राफीचं काम? आता इंडियन एअरफोर्स, हो, वरतून विमानातून वगैरे ड्रोन मधून करू शकते. इंडियन एअर सर्वे, NRSA, आणि आता IMD इंडियन मेट्रोलॉजिकल. म्हणजे आता हे सगळ्यांना वाटतं की हवामान खाते, पण ते विश्लेषण करतं खाली बसून डेटाचं, ते वरती जाऊन फोटो नाही काढत. म्हणून तुम्हाला हे बाजूला काढायचंय, आणि पर्याय क्रमांक ABC 4 नंबरचा पर्याय मारायचा आहे. बरोबर. आता हे कॉमन सेन्स किंवा थोडंसं लॉजिक लावलं तर प्रश्न सुटू शकतो, त्याचं जास्त हे नाही करायचं. दुसरं पहा, व्हर्टिकल एरियल फोटोग्राफीचा वापर कार्टोग्राफी मध्ये केला जातो. त्याचा उपयोग पुढील कार्यासाठी होतो. वरतून फोटो काढायचे आहेत, बरोबर, विमानातून किंवा याच्यातून. मग मला एक सांगा, कॉमन सेन्स काय सांगतो? फोटोग्राफिक सर्वेक्षण असू शकतं. चित्रपट निर्मिती, आता मला सांगा, पिक्चर साठी वरून फोटो काढायचे का आकाशातून, उपग्रह सोडून? तसं करायचंय का? नाही ना. मग बी बाजूला काढा, बी बाजूला काढा, बी बाजूला काढा, बी बाजूला काढा. पर्याय क्रमांक 4 उत्तर राहिलं ना. बाकी काही वाचायची पण गरज नाही. सुटलं का कॉमन सेन्सने? चित्रपट निर्मिती जरी तुम्ही शुअरली बाजूला काढली, आता बाकीचे नावं पहा. स्थलकृती नकाशे तयार करणे, हे तर मेन काम आहे. पॉवर लाईन तपासणी करणे मेन काम आहे. मग मला काय सांगायचं की चित्रपट निर्मिती थोडंसं वड वाटतं ना, की चित्रपट निर्मितीसाठी एरियल फोटोग्राफी करणे, म्हणून हे बाजूला जरी काढलं तरी उत्तर मिळून जातं. आता आपण सगळे प्रश्न नाही पाहते. आता काय पहा, आपलं GPS आहे ते अमेरिकेचं आहे, आपलं काय आहे इंडियाचं आहे नाविक. इंडियाचं काय आहे नाविक आहे, आणि रशियाचं काय आहे ग्लोनास. हे कुणाचं आहे असं विचारलं होतं. GNS. संगणक जोडणीतील उत्तरात हा
याचा प्रश्न आहे कॉम्प्युटरचा, सिंपल आहे की बाबा सिम्प्लेक्स म्हणजे काय, एका बाजूने डेटा पाठवणे, एका बाजूने पाठवताना परत दुसऱ्या बाजूने घेणे, किंवा एकदा पाठवणेच फक्त त्याला रिटर्न घ्यायची हे नाही. त्याच्यावर तू याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हाफ डुप्लेक्स म्हणजे एक वेळ एक दिशा असं आहे. डिजिटल हे नॉर्मल प्रश्न आहेत पहा, हे आपण आपल्या बॅच मध्ये सगळ्याचं विश्लेषण पर्याय सहित घेणार आहे. तिथे आता वेळ नाहीये, इथं फक्त मी तुम्हाला भीती कशी कमी करता येईल पहा. ज्या प्रश्नांची भीती, आता याच्याबद्दल तशी भीती नसती कारण हे तुम्हाला माहितच पाहिजे, पण हा प्रश्न वाचला की तुम्हाला वाटतं काहीतरी वेगळे. प्रतिमेचे वर्णन आणि वाचन करण्यासाठी कोणता घटक वापरला जात नाही. तर काय करायचंय, प्रतिमेचं वर्णन पण करायचंय आणि वाचन पण करायचंय वरतून काढलेल्या फोटोतून. मग कलदर्शक केंद्र, वर्णछटा, छाया आणि आकार. आता मला सांगा वर्णन करायचंय, मला सांगा आकार लागल का नाही. ती लहान आहे वस्तू मोठी आहे 100% लागेल, कारण आपलं जे GIS आहे फिक्स क्वांटिटी ते समजा वरती फ्रेम 2x2 ची फिक्स केली असेल तर 2x2 पेक्षा कमीची वस्तू त्याच्यामध्ये दिसत नाही, त्याच्यापेक्षा मोठी वस्तू दिसते. म्हणजे आकार महत्वाचा आहे. एरियल फोटोग्राफी मध्ये काय आहे, आकार महत्वाचा आहे, त्याची छाया महत्वाची आहे, त्याची वर्णछटा म्हणजे कसं आहे काय ते लागतं. मात्र त्याला कलदर्शक केंद्र याची काही गरज पडत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 फक्त अ याचं उत्तर आहे. कशाचा उपयोग होत नाही असं विचारलंय. आता पहा खालील विधानांचा विचार करा. हे मराठीत वाचलं तर लगेच असं वाटतं काहीतरी अवघड आहे. सक्रिय संवेदक स्वतःची ऊर्जा वापरून संवेदन करतो. निष्क्रिय संवेदक सूर्यापासून येणाऱ्या ऊर्जेचा वापर करतो. सक्रिय संवेदक दिवसाबरोबर रात्रीही संवेदन करतो. निष्क्रिय संवेदक अरे 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 लगेच काय वाटतं अवघड आहे. पण तुम्ही हे विचार करा हे कशाचे येतं. हे रिमोट सेन्सिंग मध्ये ऍक्टिव्ह सेन्सर आणि पॅसिव्ह सेन्सर आहे, जे की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय इथे ऍक्टिव्ह सेन्सर आणि पॅसिव्ह सेन्सरचं काम कसं असतं. ऍक्टिव्ह सेन्सर मध्ये स्वतःची शक्ती असते, ऊर्जा असते, तो त्याच्या ऊर्जा वापरूनच काम करतो. आणि पॅसिव्ह सेन्सर म्हणजे दुसऱ्यावरती डिपेंड असणारा, तो सूर्याची ऊर्जा वापरतो, मग खाली सेन्सेशन पाठवतो, मग त्याच्याकडून माहिती गोळा करतो आणि मग त्याचं काम करतो. मग हे जर तुम्हाला माहिती असेल तर हा प्रश्न सुटण्यासाठी मला असं वाटत नाही की तुम्हाला काहीही अडचण येईल. पहा ऍक्टिव्ह सेन्सर सेन्सर एनर्जी बरोबर आहे. ऍक्टिव्ह सेन्सर काय करतो, स्वतःची एनर्जी वापरतो. पॅसिव्ह सेन्सर युजेस एनर्जी फ्रॉम द सन बरोबर आहे. पॅसिव्ह सेन्सर काय करतो, सूर्याची शक्ती वापरतो आणि आपलं काम करतो. आता ह्या शक्ती वगैरे काय असतात माहितीये का. आता फॉरेस्ट आहे, फॉरेस्ट हिरव्या कलरचा रंगातून हिरव्या इन्फ्रारेड, प्रत्येक एका वस्तूला स्वतःचे वेव्ह सोडण्याची एक शक्ती असते. ती शक्ती समोरच्या व्यक्ती सेन्सर कॅप्चर करतो आणि मग ते ठरतं की हिरव्या रंगाचं फॉरेस्ट आहे. अशा ज्या शक्ती सेन्सर कडून, ती जर स्वतःची असेल तर तो ऍक्टिव्ह सेन्सर, आणि जर दुसऱ्याची असेल म्हणजे सूर्याची वापरून करत असेल तर तो पॅसिव्ह सेन्सर. मग ऍक्टिव्ह सेन्सर युजेस ओन एनर्जी बरोबर आहे पहिलं स्टेटमेंट. पॅसिव्ह सेन्सर युजेस एनर्जी फ्रॉम द सन्स बरोबर आहे. निष्क्रिय म्हणजे पॅसिव्ह दुसऱ्यावरती डिपेंड असतो, तो सूर्यावरती. तिसरं काय आहे, अन ऍक्टिव्ह सेन्सर ऍट द नाईट टाइम म्हणजे सक्रिय संवेदक दिवसाबरोबर रात्री काम करतो. आता ऍक्टिव्ह आहे म्हणल्यावर त्याला सूर्याचं घेणं देणंच नाही ना, तो स्वतःची जी एनर्जी वापरतोय म्हणल्यावर तो सूर्यावरती डिपेंडच नाही. मग तो रात्री काय दिवसा काय कायम काम करेल बरोबर आहे. आणि चौथं आहे निष्क्रिय फक्त दिवसा काम करतो बरोबर आहे. तो पॅसिव्ह आहे, त्याला स्वतःची ऊर्जा नाहीये, तो सूर्याची ऊर्जा वापरतोय, मग तो रात्री काम करेल का, नाही. म्हणून तो फक्त दिवसा काम करतो. चारही स्टेटमेंट बरोबर येतं. याच्यासाठी तुम्हाला एक लक्षात ठेवा, ऍक्टिव्ह सेन्सर म्हणजे काय, स्वतःचा टॉर्च, आपल्या हातातला टॉर्च. आणि पॅसिव्ह सेन्सर म्हणजे काय, सूर्याचा प्रकाश, असं लक्षात ठेवा. स्वतःचा टॉर्च सोबत असल्यावर तुम्ही दिवसा पण काम करू शकता, रात्री पण काम करू शकता. काही कोणावरती डिपेंड राहायची गरज आहे का, नाही. किंवा असं समजा ऍक्टिव्ह सेन्सर म्हणजे गव्हर्नमेंट जॉब आणि पॅसिव्ह सेन्सर म्हणजे प्रायव्हेट जॉब असं पकडा. कारण ऍक्टिव्ह म्हणजे एकदा आपलं टेन्शन आहे का काही, एकदा गव्हर्नमेंटचे जावई झाले की टेन्शन नाही. तशा प्रकारचं ऍक्टिव्ह सेन्सर म्हणजे स्वतःच डिपेंडंट, कोणावरच नाही, स्वतः पूर्ण इंडिपेंडंट आहे दुसऱ्यावरती. आपण स्वतः करतोय, हा झाला ऍक्टिव्ह. मग त्याला दिवसा काय रात्री काय फरक पडेल का, नाही. पण पॅसिव्हला फरक पडेल, तो रात्री काम करू शकत नाही. तसं हे आहे आणि पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. बाकी मग हे चांद्रयानचं वजन 39 वगैरे हे प्रश्न तुम्हाला डायरेक्ट करायचे येतं.
हे मी सगळे बॅच मध्ये घेणार आहे. आता इथं तेवढा वेळ नाही, फक्त मी इथं कशा प्रकारे, आता हे पण आपल्या नोट्स मध्ये दिलेलं आहे सगळं. नोट्स आहेत ना, नोट्स फक्त 12 पानाच्या आहेत. तुम्हाला मी दाखवू शकतो, पहा ह्या नोट्स आहेत ना, फक्त 12 पानाच्या नोट्स आहेत. ह्या 4ही टॉपिकच्या ह्या तुम्ही झेरॉक्स काढा आणि ह्या व्यवस्थित वाचा. मी म्हणतो पाठ करून घ्या. तुम्हाला याच्यातून समजलं आणि हे लेक्चर पाहिले तर तुम्हाला टेक्नॉलॉजीचे 8 पैकी जर करंट अफेअरचे प्रश्न सोडले तर बाकीचे आउट ऑफ प्रश्न बरोबर येण्याची शक्यता असेल. आता मी परत एकदा सांगतो, याचा अर्थ मी असं म्हणत नाही की नोट्स मधले प्रश्न येतील, ते कोणत्याच मोठ्या पुस्तकातले सुद्धा येत नाहीत, पण याच्यातून तुम्हाला आयडिया येईल की ते कसे सोडवायचे. ऑलरेडी आपण काही शिकलो नाही आज, फक्त GIS काय, जीपीएस काय थोडक्यात शिकलो, पण आपल्याला प्रश्न सोडवायला काहीतरी मदत होते ना. कशा प्रकारे प्रश्न आहे तो आपल्या भाषेत वाचायला लागलो आपण. आता पहा, GIS चा उपयोग अवकाशीय विश्लेषणासाठी केला जातो. बरोबर आहे, GIS म्हणजे इन्फॉर्मेशन, अवकाशीय विश्लेषण केलं जातंय. GIS चा वापर स्रोतापासून पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत ऊर्जेच्या संक्रमणासाठी केला जातोय का? नाही, GIS चा नाही. ते कशाचं आहे? ते रिमोट सेन्सिंगचा आहे. ती जी दाखवलं ना मी, सूर्य, रडार, चित्र, ते रिमोट सेन्सिंग आहे. म्हणजे हे पर्याय क्रमांक बी कट झाला इथून. GIS चा उपयोग डेटा दृश्यमान करण्यासाठी, डेटा दाखवण्यासाठी तर GIS लागतं, कारण इन्फॉर्मेशन तुम्ही डेटा दाखवताय तो GIS थ्रू दाखवताय, म्हणून हेही बरोबर आहे. फक्त बी काय आहे? हे रिमोट सेन्सिंग आहे. हे रिमोट सेन्सिंग सांगितलंय, नॉट GIS. मग पर्याय क्रमांक बी कट झाला. ए आणि सी पर्याय क्रमांक 3 यांचं काय आहे? उत्तर आहे. येतंय का लक्षात? आपण फक्त आयडिया घेतलीये 3 शब्दांची तरी आपल्याला प्रश्न सुटायला लागलेत. कोणत्या प्रकारच्या हवाई चित्रणात संपूर्ण छायाचित्राचे प्रमाण समान असेल? पिक्चर काढायचा आहे, सिंपल गोष्ट. एरियल फोटोग्राफी म्हणजे वरून चित्र. आता यांनी काय सांगितलंय? कोणत्या प्रकारच्या संपूर्ण प्रमाण सारखं असेल. आता मला सांगा, तुम्ही एखाद्या तळ्यावर गेले किंवा नदीवर गेले किंवा धरणावरती गेले, एका बाजूने जर त्याला पाहिलं तर तुम्हाला प्रमाणात दिसेल का? नाही दिसणार. तुमच्या समोरचं जास्त मोठं दिसेल, दूरचं लहान दिसेल. इथं काय सांगितलंय? कोणत्या प्रकारचे छायाचित्रण म्हणजे कशा प्रकारे फोटो जर काढला तर तुमचं प्रमाण सारखं असेल? त्याचं उत्तर आहे व्हर्टिकल म्हणजे लंबरूप, म्हणजे वरून जर काढला तर बरोबर सगळं प्रमाण कसं दिसेल? सारखं दिसेल. सिंपल गोष्ट आहे. फोटो जर तुम्ही वरून काढला, आता नोट्सचा वगैरे काढताना आपण वरून, आणि एका बाजूने जर फोटो काढला आपण नोट्सचा, आता पुस्तकच लक्षात घ्या ना, समोर पुस्तक आहे तुमच्या, ज्यावेळेस पूर्ण पेज काढायचंय तुम्हाला, वरतून फोटो काढता, क्लिक करता, तो पूर्ण सारख्या प्रमाणात दिसतं. ती झाली व्हर्टिकल. आणि दुसरी कुठली आहे मग? ऑब्लिक्यू म्हणजे एका साइडने किंवा तिरकस. आलंय लक्षात? असं एवढं सोपं आहे हे, याच्यामुळे याचं डोकं जास्त लावायचं नाही. बाकी मग हे सगळे ICT चे प्रश्न येतं, ते वाचावं लागतील तुम्हाला. कम्प्युटर सिस्टीम मध्ये सेकंडरी मेमरी का असते? डेटा आणि प्रोग्राम कायमस्वरूपी साठवण्यासाठी. बऱ्याच जणांना अजून माहित नाही रॅम काय, मेमरी काय. आता पहा, जो मोबाईल असतो ना आपला, जो मोबाईल असतो त्या मोबाईल मध्ये जो रॅम काम करतो ना, रॅम, तो काय काम करतो? आता तुमचा फोन आला म्हणजे मोबाईल मध्ये काही ऑपरेशन घडलंय, तुम्ही गॅलरीवरती क्लिक केलं, ऑपरेशन घडलंय, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही गॅलरी ओपन करून किंवा व्हॉट्सअप चॅट करताय, ऑपरेशन घडतंय म्हणजे कंटिन्युअस काहीतरी घडतंय. त्याच्यासाठी ती असते ते रॅम असतं छोटंसं, ती रॅम मेमरी असते, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. म्हणजे होणारे जे तयार गोष्टी आहेत, कंटिन्युअस ऑपरेशन चाललेले, ते रॅम मध्ये साठवतात. आणि तुम्ही पिक्चर डाउनलोड केला, गाणं घेतलं, फोटो केला, तो कुठे जातो? तुमच्या हार्ड डिस्क किंवा मेमरी मध्ये जातो, मेन मेमरी. त्याला सेकंडरी मेमरी असते, तिथं डेटा स्टोअर केला जातो. पण ह्या रॅम मध्ये डेटा स्टोअर होत नाही, म्हणून तुम्हाला बऱ्याच वेळेस पहा सांगतात की रॅम क्लिअर करायचा नाही तर मोबाईल हँग होतो. मग आता मोबाईलचा रॅम एवढा आहे, तो एकदम कमी असतो, म्हणजे असं काय तो 500 GB 1000 GB असा नसतो. त्या रॅम मध्ये तुम्ही ऑपरेशन केले आणि खूप सारे ऑपरेशन झाले, ते भरलं, आणि जर तुम्ही ते क्लिअर नाही केलं, तिथं क्लिअर रॅम येतं ना, ते जर नाही केलं तर ते काय होतं? मोबाईल आपण हँग होतो असं म्हणतो. पण ती रॅन्डम ऍक्सेस मेमरी काय काम करत असते? कंटिन्युअस चाललेले ऑपरेशन, फोन आला गेला, मेसेज केला आला, तुम्ही एक क्लिक पण केली, लाईट पण लागली, जे त्या मोबाईल मध्ये ऑपरेशन इन द सेन्स काही गोष्ट घडतीये ते सगळं रॅम मध्ये घडत असतं. मग रॅम जेवढा चांगला तेवढा मोबाईल हँग होत नाही असं म्हटलं जातं. काही सेकंडरी मेमरी म्हणजे तुमचे गाणे वगैरे सगळं स्टोअर करण्यासाठी असते. मग कम्प्युटर सिस्टीम सेकंडरी मेमरी का आवश्यक असते? तर डेटा आणि प्रोग्राम कायमस्वरूपी साठवण्यासाठी.
त्यानंतर पहा हे काय खालीलपैकी कोणते क्लाउड कॉम्प्युटिंगचे इन्फ्रास्ट्रक्चर मॉडेल आहे. आता हे कॉम्प्युटरचे सेवा 3 प्रकारचे सेवा मॉडेल असतात. IaaS, SaaS आणि PaaS. हे काय येतं? इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, ॲज अ सर्व्हिस, फॉर्म ॲज अ सर्व्हिस. हे काय आहे? आता माझी सॉफ्टवेअर कंपनी आहे, मी एखाद्याला काय म्हणतो की आम्ही IaaS देतो, आम्ही SaaS देतो, आम्ही PaaS देतो. म्हणजे आम्ही एवढ्या सेवा प्रोव्हाइड करतो क्लायंटला. कुठलाही क्लायंट असेल तर आम्ही सेवा प्रोव्हाइड करतो. मग इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस म्हणजे आपलं AI असेल किंवा एखादी नेटवर्क असेल ते तुम्हाला आम्ही देऊ. काय सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस म्हणजे तुम्हाला सॉफ्टवेअर वगैरे बनवायचं असेल, जीमेल किंवा MS ऑफिस याची सर्व्हिस वगैरे आम्ही. PaaS म्हणजे प्लॅटफॉर्म देऊ. तुम्हाला सपोज आता काहीतरी करायचंय पण ते ऍप्लिकेशन बनवण्यासाठी तुम्हाला एक बेस बनवून देतो की त्याच्यावरती तुम्ही काम करू शकता. जसं लिनक्स वगैरे ऑपरेटिंग सिस्टीम येतं, मग ते आपल्याला वेगवेगळे प्लॅटफॉर्म देत असतात. मग यांनी काय विचारलंय? खालीलपैकी कोणते क्लाउड कॉम्प्युटिंगचे IaaS चे उदाहरण नाही विचारलंय. मी परत सांगतो, मी आयोगाचा डायरेक्ट कॉपी पेस्ट का करतो पहा, त्यांनी फसवतात कसं. हे जर प्रश्न टाईप करून आणला असता मी तर याचं उदाहरण काय लगेच इथं पुढे आलं असतं. मॉडेलचे उदाहरण नाही, तुम्हाला वाटलं असतं सोपं आहे पण परीक्षेला हेच होतं. मॉडेलचे उदाहरण तुम्हाला वाटतं आहेच विचारले पण नाही, इकडे कोपऱ्यात घालून त्यांनी काय केलेलं असतं? फसवलेलं असतं. काय त्यांना नाही शब्द इथं टाईप करता येत नव्हता का? येत होता ना. पण हेच तर तुमचा गेम असतो. मग काय नाही तर Amazon, Google, Microsoft हे सगळं काय आहे? ही सर्व्हिस आहे, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. इथं काय विचारले? खालीलपैकी क्लाउड कॉम्प्युटिंगचे नाही, सॉरी, हे सगळं IaaS आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस येते तिन्ही पण. पण हे जे GitHub आहे ना, GitHub हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथं डेव्हलपर काय करतो? काम करताना कोड स्टोअर करतो. तो कोड कुणी पण फ्रेंडली टीम आपलं जे असतं ना, टीम व्ह्यूअर सारखं ऍप, तिथून कुणी कोड उचलतं ओपन सोर्सली, ते तिथून यूज करतं. ते एक सोशल मीडिया किंवा सोशल साइट्स म्हणून वापर केला असतो. त्या GitHub मध्ये तुम्हाला वेगवेगळे कोड स्टोअर केलेले मिळतात, तुम्हाला तिथून वापरता पण येतात आणि तुम्ही केलेले कोड नवीन डिझाईन तिथं स्टोअर करता येतात. असा हा प्लॅटफॉर्म आहे. म्हणून पर्याय हे GitHub आहे. आता तुम्ही परत म्हणताल सर हे लय अवघड आहे ना, कॉम्प्युटर तुम्हाला काही एका दिवसात शिकून येणार नाही, त्याच्यासाठी आम्ही एवढी इंजिनिअरिंग केली तरी सुद्धा ह्या टर्म आम्हाला रोज नव्याने येत आहेत. कंटिन्युअस काही ना काही टेक्नॉलॉजी रोज, ते सगळं अक्वायर करणं आपल्याला शक्य नसतं. म्हणून पण तुम्हाला एक आयडिया आली, तुम्हाला हाच प्रश्न रिपीट आला तर येऊ शकतो किंवा पर्यायातून विचारला जाऊ शकतो. GitHub काय आहे? खालीलपैकी GitHub आहे डॅश डॅश किंवा असं येईल. Amazon सर्व्हिसेस हे काय आहे? तर तुम्हाला कळलं पाहिजे ते IaaS आहे, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. आणि हे काय आहे? GitHub हे PaaS आहे, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस, कारण तो एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतो. एवढं जरी कळलं तरी तुम्हाला म्हणजे हे PYQ विश्लेषण आपण सगळे आपल्या बॅच मध्ये घेतलेले आहेत. चला, खालीलपैकी कोणते साधन इनपुट आणि आउटपुट साधन म्हणून उपयोगात आणले जाते? टच पॅड, टच स्क्रीन. कोणतं साधन आहे की जे इनपुटचंही काम करतं आणि आउटपुटचंही करतं? आता मला सांगा, टच पॅड काय करतं? फक्त इनपुट मी देतं. CRT म्हणजे काय? तो आपला जुना पांढरा डब्बा नसायचा का, ते झालं CRT, कॅथोड रे ट्यूब. आणि माऊस म्हणजे आपण इनपुट देतो. आता इथं पहा, टच स्क्रीन, टच पण करतो आणि टच केल्यावर ते लगेच रिफ्लेक्ट होऊन रिझल्ट पण देतं. म्हणजे हे काय करतं? इनपुट पण देतं आणि आउटपुट पण देतं. टच स्क्रीन काय करते? आपण टच करतोय मोबाईलला आणि लगेच ते ओपन होते. म्हणजे आपण इनपुट देतोय, ते आउटपुट देते. आपण इनपुट देतोय, ते आउटपुट देते. तसं माऊसला टिक केलं तर मॉनिटर देतं. म्हणजे आपण टिक करतो माऊसला, मग ते माऊस काय झाला? इनपुट. आणि मॉनिटर काय झाला? आउटपुट. आपण अभ्यास करतो, रिझल्ट आयोग देतं. तशा प्रकारचं हे आहे पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आपण आज GIS GPS याच्याबद्दल एक थोडक्यात आढावा घेतलेला आहे. भीती बाळगायची नाही. 100% तुम्हाला GIS GPS, ICT, एरियल फोटोग्राफी टेक्नॉलॉजीच्या 8 प्रश्नातले 5-6 प्रश्नाच्या पुढेच मार्क आले पाहिजेत. जर तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की आपली फक्त आता पेपर एवढ्या जवळ आहे, फी वाढवून नंतर वापर करण्यापेक्षा आपली बॅच फक्त आणि फक्त 99 रुपयाला आहे. 99 रुपयाला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोर सायन्सचे ऑलरेडी सगळे लेक्चर डन येतं. त्याच्यामध्ये संपूर्ण PDF नोट्स उपलब्ध आहेत. त्यानंतर याच्या टेक्नॉलॉजीच्या नोट्स आणि हे व्हिडिओ एवढं जर तुम्ही केलं कंप्लीट तर तुम्हाला 100% गटकच्या मुख्यला वेटेज खूप जास्त आहे. त्यामुळे तुम्ही ध्यानात लक्षात घ्या, 20 प्रश्न येतं, 40 मार्क येतं, हे तुमची पोस्ट ठरवणार येतं. त्यामुळे तुम्हाला सायन्सला मार्क ऍटलीस्ट
15 प्लस यायलाच पाहिजेत. 15 प्लस प्रश्न म्हणजे 30 प्लस मार्क तुम्हाला यायलाच पाहिजेत. कारण तुम्हाला जर पोस्ट मिळवायची तर कॉम्पिटिशन मी काय सांगायची गरज नाही. म्हणून तुम्हाला जर घ्यायची असेल तर ही आपली बॅच आहे. फक्त तुमचा पेपर इतक्या जवळ आहे आणि आता बॅच वाढवायची आणि हे करण्यापेक्षा 99 रुपयाला बॅच आहे. 99 रुपयामध्ये तुमचं कोर सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा संपूर्ण पार्ट विथ पीडीएफ नोट्स, त्याच्यामध्ये आपण ट्रिक्स वगैरे सगळं काही सांगितलेलं आहे. चला मग आजच्या लेक्चरमध्ये आपण येथेच थांबूया. धन्यवाद.